श्री कृष्ण परब्रह्मणे नमः। श्रीमद्भगवद्गीता अथ दशमोऽध्यायः विभूतियोगः। विभूतियोगाची प्रस्तावना 7व्या अध्यायापासून 9व्या अध्यायापर्यंत विज्ञान सहित ज्ञान या विषयाचे वर्णन केले आहे। परंतु हा विषय अतिशय गंभीर असल्याने त्याचे पूर्ण ज्ञान प्रकाशित करण्यासाठी 10व्या अध्यायाचा आरंभ केला आहे। 5व्या अध्यायाच्या शेवटी भोक्तारम यज्ञ तपसाम यात ध्येय वस्तू संबंधी वर्णन केले आहे। त्यानंतर ध्यानासाठी आवश्यक या संबंधी 6व्या अध्यायात सांगितले। त्यानंतर साधकाच्या अनुकूलतेसाठी 6व्या अध्यायात रसोहमप्सु याने सुरुवात करून भगवान श्रीकृष्णाने आपल्या विभूती बाबतीत संक्षिप्त वर्णन केले आहे। त्यानंतर त्या विभूती संबंधी सखोलतेने ज्ञान मिळण्यासाठी 10व्या अध्यायाचा आरंभ झाला। या अध्यायाचे नाव विभूती योग आहे, कारण भगवंतानी आपल्या विशेष शक्तींचा प्रधान रूपाने वर्णन या अध्यायात केले आहे। अनेक रूपात ईश्वर माझ्या समोर आहे। विभूती यांचा विचित्र जिवंत आत्मप्रकाश आहे। निष्क्रिय मृतसत्तेच्या रूपात नाही, अनंत ऐश्वर्यासहित अत्यंत सक्रिय रूपात विश्वात सर्वत्र विराजमान आहे। यांचा आविष्कार करणे विभूती दर्शनाचे मुख्य अंग आहे। हे ईश्वराबाबतीत संकुचित मनोवृत्तीला बदलून मनुष्याच्या हृदयाचे प्रसारण करतात व ईश्वरी महिमेला हृदयात दृढतेने साठवतात, ज्याच्या परिणामाने भक्ती तिच्या संकीर्णतेला, निष्प्राणतेला तसेच दुर्बलतेला त्यागून उदार व प्राणवंत होते। भक्ती जीवनाच्या विकासाचे अत्यंत महत्त्वपूर्ण चरण इथे स्पष्ट केले आहे। ज्ञान व भक्तीच्या समन्वयात्मक आपसातल्या संबंधांना सुद्धा इथे स्पष्टपणे वर्णिले आहे। हरि ओम तत्सत।